ही मला चुलत भाव आहे. नदीपासून 1-1.5 किलोमीटर अंतरावर रनिंगावर हे जी कडवाळ आहे, 2 एकर कडवाळ आहे. आणि ह्यो सकाळी इकडे आलाय रानात. मी म्हणतो घरी काही ना, ह्यो इथे येऊन रडत बसलाय. मी पण आलो इथं बघाय तर खरंच अक्षरशः पाण्यात समजा कडवाळ गेलंय. हे बघून मला सुद्धा वाईट वाटतंय. तर ह्याचा निर्णय सरकारनं काहीतरी घेतला पाहिजे. आणि ह्यो घरी येणं झालाय, त्याला मी सांगितलं बाबा तू तसं करू नको, तर डोक्याला हात लावून इथंच बसलाय. हे पाणी किती आहे इथं पाणी. आता आम्ही जरा पुढं आलोय थोडस, पण इथं डोके एवढं पाणी होतं, वाहत होतं पाणी. आणि हे जनावरांचा चारा आहे, जनावर घरी भरपूर आहे ती, आणि ह्याची दखल घेतली पाहिजे असं आमचं म्हणणं आहे. नाहीतर बघा हे आत्महत्या करून बसल, कारण हे रडत बसलं इथं. अजून सकाळ धरणं दिल्या पोटाला अन्न पाणी सुद्धा नाहीये. याचं काय केलं पाहिजे, त्याचा निर्णय सरकारनं याची दखल घेतली पाहिजे. बाबा घरी चल आपण काहीतरी बघू आणि भेटू त्यांना जाऊन, काय म्हणते ते काय नाही. कृषी अधिकाऱ्यांना पण भेटू. मॅडमचा सुद्धा मला आता फोन आलाय, कृषी मॅडमचा अधिकारी. म्हणलं तुमचं काय माने नुकसान झालंय का, तर मी सांगितलं त्यांना आमचं पाण्यात कडवाळ गेलंय, मॅडम तुम्ही स्वतः येऊन पाहणी करा. तर मॅडम म्हणले तर येतो, पण अजून काय आल्या नाही त्या. म्हणून मी याला घ्यायला आलोय. बाबा तू घरी चल, जेवण कर, ते येतील नाही तर त्यांना आपण तिथून घेऊन येऊ. ही रस्ता लांब आहे जरा, चिखलात उन्हात येता येत नाही. आणि जरा घेऊ काळजी, तू ग बस रडू नकोस. हा चालेल, ठीक.